नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बऱ्याचदा आपण मार्केटमधून बटर विकत आणत असतो, पण आज खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बटर बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे एक पातेली घेतलेली आहे। या जागेवर तुम्ही कोणतंही पसरट भांडं घेऊ शकतात। यामध्ये मी 1/3 कप तूप घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं बटर बनवायचं असेल तेवढं तुम्ही तूप घालू शकतात। आता यामध्ये आपण आईस क्यूब टाकून घेणार आहोत। जवळपास 8 ते 9 मी बर्फाची गोळी यामध्ये टाकून घेतलेली आहेत। आता मी इथे विस्कर घेतलेला आहे। विस्करच्या सहाय्याने आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। इथे जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही चम्मचच्या सहाय्याने याला फेटू शकतात। आता आपल्याला अशाच प्रकारे याला 3 ते 4 मिनिटं फेटून घ्यायचं आहे। घरच्या घरी बटर बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे। पाहू शकता आपलं तूप हे छान असं फेटलं गेलेलं आहे, ते खूप हलकं झालेलं आहे। आता आपण यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत। मार्केटमधून आणलेल्या बटरमध्येही मीठ असतं, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हळदही थोडीशी घालून घ्यायची आहे। बाहेरून आणलेल्या बटरचा कलर हा पिवळा असतो, त्यामुळे आपण यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे। तुम्ही याच जागेवर फूड कलरचाही वापर करू शकता। आता या सगळ्यांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं याला परत फेटून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला बटरचा कलर छान असं पिवळा झालेला आहे। आपलं बटर हे तयार आहे। आता आपण इथे राहिलेले सगळे बर्फाचे तुकडे यामधून काढून घेणार आहोत। आता या भांड्याला जी बटर लागलेलं आहे त्याला आपल्याला एका जवळ जमा करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, त्याला ॲल्युमिनियम फॉइल लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे बटर सेट करून घेणार आहोत। तुम्ही इथे बटर पेपरचाही वापर करू शकता। आता आपण याला वरूनही बंद करून फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहोत अर्धा तासासाठी, किंवा मग तुम्ही रात्रभर फ्रीजमध्येही याला ठेवू शकता। आपलं बटर इथे छान असं सेट झालेलं आहे। आता वरचं ॲल्युमिनियम फॉइल आपण काढून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता आपलं बटर छान असं सेट झालेलं आहे। खूप सोप्या पद्धतीने आपलं बटर हे तयार झालेलं आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। थँक यू।